कापड मगाशी घेतलं तसं एका बाजूने लावत या आणि शेवटपर्यंत व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता बाजू बघा त्याची आता अशी काय अशी हां बरोबर बरोबर चिकटा एकदम ताणून खेचून धरा ते थोडं इकडे जास्त येतो. हां बस इकडे आहे सगळ्या बाजूने. हां एका बाजूने आता एकदम दोरी नका एका बाजूने करा. याच्या कागदाच्या चिंध्या होतात ना त्या घ्यायच्या. आता हे आपलं दुसरं कुठे गेलं कापड हां ते वापर म्हणजे त्याने जास्त मग छान होतं. असं पसरव असं हां असं हां बरोबर असं आता पांढरं दिसतं ना सुकल्यावरती दिसणार नाही ते काय. पण हे जर पडली कुठे घडी पडली तर ती दिसेल मग. आता उलट करा. तर ही इथे आपल्याला जास्त आहे एवढी गरज नाही. एवढं फक्त बारीक पण आता ही व्यवस्थित लाईन यायला पाहिजे. याच्या बाजूला समांतर एकदम वेडीवाकडी नाही होता का मग इकडे आता समांतर घ्या एकदम त्याला एकदम समांतर. हां बरोबर. आता इथे फेविकॉल लावा असं इथे एवढ्या लाईनीत. ते पण कट करावं लागेल. नंतर इथे या अशा आता हे फोल्ड करायचं आणि तसंच ते मगाशी कापड होतं ना त्या कापडाने त्याला चिकटवून घ्यायचं. असे चांगली घट्ट लाईन मारायची. बरोबर लांब करायचं. इथे फोल्ड झाला इथे इकडे पण झाला. फेविकॉल लावून नाही आधी नको फेविकॉल. आधी आता हे बघा हे येत आहे ना आपलं बरोबर. हा इथे पहिला इथे घालावं लागेल हा फोल्ड. फेविकॉल लावून नाही आधी इथे कापायला लागेल. तो इथे आहे ना इथे डबल होणार नाही ना असं. बरं होत आहे फोल्ड होत आहे चालेल. आता अजून पुढे या इथे आपण तिथे आपण बघत आहात कागद आणि कापड यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेली एन्व्हलप्स. कापडाच्या डिझाईनमुळे एन्व्हलप छान दिसतं. कागदामुळे त्याला स्टिफनेस येतो आणि दोन्ही मिळून एकदम कडकडीत छान प्रेझेंटेबल तुम्ही एन्व्हलप आपल्या मित्रमैत्रिणींना
नातेवाईकांना देऊ शकता.